फसवणूक केल्याप्रकरणी आत्मदहन करण्याचा इशारा. पूर्णा शहराजवळील क्रांतीनगर भागातील आडगाव लाशिना शिवारामध्ये गट क्रमांक 108 मध्ये प्रभाकर देवजी बंबुळे राहणारे इगतपुरी यांनी एकूण 4 प्लॉट घेतले होते. परंतु संबंधित जागा मालकाने व तसेच नगर परिषद प्रशासनाने आपली फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना न्याय द्यावा, अन्यथा नगर परिषद प्रशासनासमोर आत्मदहन करेल असा इशारा प्रभाकर देवजी बंबुळे यांनी दिला आहे. काय झालं, त्या शेख युनिसने माझा प्लॉट मला विकत दिला त्याने 2012 साली, आणि मग ते 2-4 वर्ष बंद होतं नगरपालिकेत प्लॉट लावण्यासाठी. ती 2018 साली प्लॉट लावून घेतला. त्याच्यानंतर तो प्लॉट त्यांनी शेख युनिसनं दुसऱ्याला प्लॉट तो विकून टाकला. त्यांनी तो प्लॉटवर त्याला ताबा दिला. मी तो प्लॉट 2012 साली घेतला होता आणि तो मी 4 वर्ष बंद होता नगरपालिकेत प्लॉट लावायचं. मग 2018 साली मी प्लॉट तो लावून घेतला माझ्या नावाने. घरपट्टीत तेव्हापासून सतत भरत चालू आहे बांधण्याची. त्याच्यानंतर मग संबंधित मालकानं तो प्लॉट दुसऱ्या कोणाला विकला? त्यानंतर तो प्लॉट 2019 साली दुसऱ्याला विकला. जेव्हा मी 2024 साली इकडे आलो तेव्हा बघितलं की हा प्लॉट दुसऱ्याला दिलेला आहे. त्याला मी सांगत होतो की हा प्लॉट माझा आहे बाबा, हा तू दुसऱ्याला दिला कसा काय? ते डायरेक्ट ते माझ्यावर काठी लाठ्या घेऊन मारायला आले. मग पोलीस स्टेशन कंप्लेंट दिली त्याची. त्याच्यानंतर मग मी न्याय मागण्यासाठी कोर्टात गेलो. सिव्हिल दावा चालू असताना त्यांनी हे प्लॉट परत आणि नगरपालिकेने नवीन प्लॉटाच्या नंबरमध्ये त्याचे नावं लावून घेतलेले पंचदिवशीने. म्हणजे तुमची फसवणूक संबंधित प्लॉट मालकानं प्लॉट मालक आणि नगर परिषदेने या दोघांनी मिळून शिनी माझा. बरं, तुमचा काय गट क्रमांक काय आणि गाव काय तुमचं? माझा प्रभाकर देवजी बंबुळे माझं नाव आहे. मी राहणार इगतपुरीचा आहे आणि माझा गट क्रमांक 108 मधील प्लॉट आहे. 92, 93, 94, 95 असे प्लॉट नंबर आहे. क्रांतीनगरमधील लाशिना आडगाव शिवारातले हे प्लॉट आहेत. बरं, तुम्ही तुमच्या नावे लावल्याच्या नंतर संबंधित व्यक्तीने एका माणसाला समजा नोटरी वगैरे काही डॉक्युमेंट प्रोसेस केली, तोच प्लॉट नगरपालिकेनं पुन्हा त्या माणसाला लावला का? हो, तोच प्लॉट त्या नगरपालिकेनं लावून दिला. त्याला घर नंबर पण दिलं, त्याला घरपट्टी पण त्याची पण फाडलेली आलेली आहे त्याचे, आणि त्याला घरकुल पण पास करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दोषी कोण वाटते मग आता दोषी मला नगरपालिका, आणि जो प्लॉट मला दिलेला आहे तोच प्लॉट दुसऱ्याला विकला तो मालक आहे शेख शेख अकबर आहे. बरं, तुम्हाला काय तुमची मागणी काय नेमकी? तुम्हाला काय कसं न्याय मिळायला पाहिजे? माझे प्लॉट मला ताब्यात देण्यात यावे. त्यांनी घरकुल दिलेलं आहे. ते घरकुलाचं त्यांनी त्याचं विश्लेषण करून घ्यायला पाहिजे. घरकुल द्यायला नाही पाहिजे. ते घरकुल त्यांना दिलेलं आहे. परत नवीन लिस्टच्या हिशोबानं त्यांनी जे दुसरे प्लॉट होते ते दुसरे पण त्यांनी प्लॉट लावून दिलेलं आहे. शेख अकबर, शेख समंदरला, आणि ते बानुबीला एक शेख लावून दिलेला आहे. त्याने तो प्लॉट विकून असेल दुसऱ्याला. एक प्लॉट दोघाला तिघाला त्यांनी ताब्यात दिलेला आहे. बरं, तुमची केस प्रस्तावित त्या कोर्टामध्ये चालू आहे. त्यामध्ये नेमकं काय तोडगा निघाला का आतापर्यंत? काही तोडगा निघाला ना. नगरपालिकेला आपण दोषी ठरवून नगरपालिका नोटिसा दिली होते. नगरपालिका काही तिथे यायला तयार नाही. त्यांनी काही कळवलेलं नाही आहे आपल्याला. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. तरी पण त्यांनी आपले प्लॉट दुसऱ्याला लावण्यासाठी त्यांनी प्रोसिजर चालू आहे त्याची. तुम्ही अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये हा प्लॉट विकत घेतलेला आहे, घाम गळून 1 रुपया जमा करून. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि संबंधित व्यक्तींनी तुम्हाला फसवणूक केली, तुमचा आरोप आहे. तुम्ही काय मला जर न्याय नाही मिळाला तर मी नगरपालिकेच्या समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत नाही. दुसरा काही पर्याय नाही, कारण मला दुसरं आहे ना. मी माझ्या लाईफच्या रिटायरमेंटच्या पेन्शनवरचे पैसे मी काढून प्लॉट घेतले होते किंवा मागं पुढं काहीतरी होईल. माझी एक मुलगी राहिलेली आहे लग्नाची, त्याच्यासाठी मी घेतला होता प्लॉट माझ्या उदरनिर्वाहासाठी. हे जर असे झाले तर मग मी आता काय करणार? मग त्याच्यापेक्षा मेलेलं परवडतं जगीनं. त्याच्यापेक्षा मी आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न करते.